गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। आपण दररोज इथे येतो, साधना करतो। माझं प्रत्येकाला सांगणं असतं, साधना, सेवा आणि सत्संग। कधी कधी असं होतं की या फसफुस केल्याने आपल्यात काही परिणाम होईल का? खरंच सर जे म्हणतात ते खरंच पॉसिबल आहे का? खरंच मला सगळं मिळेल का? मनात संकल्प विकल्प उठतात। मी काहीतरी करतोय, हा करतेपणाचा भावच नष्ट झाला पाहिजे। साधना, सेवा, सत्संग ही तुमची लाईफस्टाईल बनली पाहिजे। हेच या साधनेचं मुख्य उद्दिष्ट आहे। आणि बऱ्याच वेळा काय होतं, एखादी व्यक्ती एक दिवस येते, आता जशी काल स्वाती आली, फासफूस केलं आणि निघून गेली। आज पुन्हा आली नाही। तिच्या मनात रात्री विचार आला असेल, हे सकाळी सकाळी कोण एवढं आपली मस्त साखर झोप वाया घालवेल, आणि त्या फासफूस केल्याने काय फायदा होतो का? ऐकलं, बरं वाटलं, काहीतरी चांगलंच सांगत होते, पण रात्री 12 वाजून जातात झोपायला, सकाळी लवकर जाग येत नाही, आणि सकाळची एवढी छान झोप वाया घालून कोण तिथं फासफूस करत बसेल? मी सांगतो, बी द आर्किटेक्ट ऑफ युअर हॅपीनेस। काय म्हणतोय? बी द आर्किटेक्ट ऑफ युअर हॅपीनेस अँड द सिक्रेट लाईज विदिन युअर ब्रेथ। तुमच्या श्वासातच रहस्य दडलेलं आहे। ते एक्सप्लोर करण्याची कला शिकणं म्हणजे ब्रह्मज्ञानाने युक्त ही ब्रह्मक्रिया करणं। राजू, एखादी आंब्याची कोय लावली तर तुला काय उद्या लगेच आंबे खायला भेटतील का? नाही। श्रद्धा और सबुरी, रोज साधना करणं म्हणजे आंब्याची कोय लावण्यासारखा प्रकार आहे। आंब्याची कोय लावली, तिला लगेच दुसऱ्या दिवशी उकरून बघितलं तर, तिसऱ्या दिवशी परत उकरून बघितलं तर नाही। ही साधना आत्मसात करून ती लाईफस्टाईल बनली पाहिजे। मी हे करतो, काही कौतुक करत नाही। मी रोज ब्रश करतो, रोज आंघोळ करतो, रोज केस विंचरतो, चांगले कपडे घालतो, काय कौतुक करतो का? माझी लाईफस्टाईल आहे ती। मी असाच जगतो। तसं दररोज सकाळी उठल्यानंतर मी इथं साधनेला येतो, मी साधना करतो, दिवसभर सेवा करतो, रात्री झोपायच्या आधी 12 श्वास विश्व शांतीसाठी काहीतरी सद्ग्रंथांचं वाचन करतो। सद्ग्रंथांचं वाचन झोपायच्या आधी निश्चित झालं पाहिजे। सद्ग्रंथ म्हणजे काय आहेत? या वाङ्मयीन मूर्ती आहेत, लक्षात घ्या। तुकोबाराय आज सगुण रूपात नाहीत, पण निर्गुण रूपात ते त्यांच्या अभंगाच्या गाथेमध्ये आहेत। ज्ञानोबा माऊली, तुम्हाला असं वाटतं की ते सगुण नाहीत, पण मी म्हणतो आजही त्यांच्या संजीवन समाधीमध्ये तो ज्ञानियाचा, तो कैवल्याचा राजा तिथं खाली त्या विवरात बसलेला आहे। आणि त्या ज्ञानोबा रायांचं वाङ्मयीन रूप म्हणजे भावार्थ दीपिका। दासबोध हा ग्रंथ नाही, रामदास स्वामींची ती वाङ्मयीन मूर्ती आहे। प्रत्यक्ष रामदास स्वामींना जर तुम्हाला भेटायचं असेल तर दासबोध वाचा। प्रत्यक्ष श्रीकृष्णाला समजून घ्यायचं असेल तर गीता वाचा। प्रत्यक्ष एकनाथ महाराजांची भेट घ्यायची असेल, सगुण एकनाथ महाराजांना कडकडून मिठी मारायची असेल तर एकनाथी भागवत वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल। ह्या वाङ्मयीन मूर्ती आहेत, या संतांच्या वाङ्मयीन मूर्ती आहेत।
आणि रात्री झोपायच्या आधी एखाद्या तरी या संतांचा आपण सत्संग घेतला पाहिजे, सहवास घेतला पाहिजे आणि रात्री झोपताना त्यांच्याच विचारांमध्ये, त्यांच्याच सहवासामध्ये झोपून गेलं पाहिजे. बघा, तुम्ही एकनाथी भागवताचं एक पान वाचा आणि रात्री झोपून जा. नाथ महाराज तुमच्या सोबत आहेत असा फील तुम्हाला येईल, अशी जाणीव तुम्हाला होईल. आणि सकाळी जेव्हा उठाल तेव्हा बघा काय परिवर्तन होतं. तुम्ही रोज झोपतात, पण आज अशा पद्धतीने झोपून बघा. काय 12 श्वास विश्वशांतीसाठी. आणि एकनाथ महाराजांचं, एकनाथी भागवताचं फक्त कोणतंही एक पान वाचून झोपा. त्या विचारांमध्ये एकनाथ महाराजांनी 15व्या शतकात काय सांगून ठेवलंय, काय लिहून ठेवलंय. एकच पान वाचायचं आणि मनाशी खुणगाट बांधायची की उद्या नाथ महाराजांनी जे एकनाथी भागवतात लिहून ठेवलं आहे त्या पद्धतीनेच वागेल. एक तरी ओवी अनुभवावी. दुसऱ्या दिवशी झोपेतून जाग झाल्यावर धन्यवाद द्या, थँक्यू म्हणा की देवा परमेश्वरा तू मला अजून एक दिवस दिलेला आहे. जीवन सुंदर आहे, अजून सुंदर बनवण्यासाठी. त्या विश्वनियंत्यासमोर नतमस्तक व्हा आणि सकाळी प्राणायामाच्या माध्यमाने, ब्रह्मक्रियेच्या माध्यमाने ही साधना करा. साधना, सेवा आणि सत्संग, सतत अभ्यास बनत बनत बन जाय. आंब्याची कोय लावली ना, तुम्हाला आंबे खायचेत ना, शांतीची आणि आनंदाची फळं या साधना, सेवा आणि सत्संगाच्या वृक्षाला लागणार म्हणजे लागणार. हा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. आधी केले आणि मग सांगितले. माझ्या या साधना रूपी वृक्षाला मी बघितलं, आनंदाची आणि शांतीची फळं लागलीत, ती मी चाखत आहे. आणि त्या शांतीच्या आणि आनंदाच्या फळांचा उपभोग तुम्हालाही घेता यावा म्हणून दररोज तुम्हाला मी इथं बोलवतो. किंबहुना प्रत्यक्ष बोलवत नसलो तरी तुमची मी इथं वाट पाहतो. कोण आलं, कोण गेलं, कोण काल आलं, कोण आज आलं नाही, का आलं नसेल याचा विचार करतो. आणि त्याचा विचार करण्यामागचा उद्देश हा की जे जे आपण अशी ठावे ते सर्वांना सांगावे, ज्ञानी करुणी सोडावे सकळ जन. लोकांमध्ये पेशन्स नाहीये. आत्ता केलं लगेच पाहिजे. श्रद्धा और सबुरी सबका मालिक एक. सगळेजण इव्हॉल्व होणारच आहेत. आज ना उद्या सगळेजण इव्हॉल्व होणारच आहेत. मला याच्यात तातडी करून चालणार नाही. परमार्थाची गोष्ट अशी आहे, इथं बळजबरी चालत नाही, इथं घाई चालत नाही. प्रत्येकाला ज्याचा त्याचा वेळ द्यावा लागतो. कोणाचं कातडं मऊ असतं, पटकन रुजतं, कोणाचं कातडं कडक असतं, कोणाला साध्या शब्दांनी ट्रान्सफॉर्मेशन होतं. अरे शब्दांचीही आवश्यकता पडत नाही, नुसतं बघितलं, नुसता सहवास प्राप्त झाला तरीही त्यांच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन होतं. काहींना शब्दाने सांगावं लागतं, काहींना शब्दाने बदलावं लागतं. आणि काहीतरी इतके गेंड्याच्या कातड्याचे आहेत राजू, त्यांना प्रत्यक्ष हाताने बदलून पण सुधरत नाहीत. विषय लक्षात आला का तुझ्या? तर आता ज्याने ज्याच्या त्याच्या सेन्सिटिव्हिटीचा भाग आहे हा. नुसत्या सहवासाने परिवर्तन झालं पाहिजे. असं तुमचं अंतःकरण, असं तुमचं हृदय मृदू असलं पाहिजे. पण असतात काही गेंड्याच्या कातड्याचे की ज्यांना शब्दाचा माराने फरक पडत नाही, त्यांना हाताचा मार द्यावा लागतो, त्याच्यानेही फरक पडत नाही. आता लाताबुक्क्यांनी मारलं तरी फरक पडत नसेल तर पुढची स्टेज काय? तुका म्हणे उगे राहावे आणि जे जे होईल ते पहावे. बस ही स्थित प्रज्ञ अवस्था
आपल्याला प्राप्त व्हावी, हा साक्षी भाव आपल्याला प्राप्त व्हावा, हाच तर या आपल्या साधनेचा उद्देश आहे. मी एखादं कर्म करतो, इथं कर्तेपणाचा भाव असतो. मी सकाळी उठतो, मी सकाळी येऊन इथं साधना करतो, मी पेशंट तपासतो म्हणून पेशंट बरे होतात. हा काय कर्तेपणाचा भाव आहे. पण श्रीकृष्ण सांगतो हा तुझा भ्रम आहे. गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो तू युद्ध करत आहेस, हा तुझा भ्रम आहे. करता करविता तो आहे आणि त्याने तुला हे करायला फक्त निमित्त केलं आहे. याला म्हणतात विकर्म. हा भाव तुमच्या जागृत झाला की याला म्हणतात कर्म अकर्म. यस, विकर्म नाही, 3 प्रकार आहेत कर्माचे: कर्म, अकर्म आणि विकर्म. कर्म म्हणजे काय? तिथं कर्तेपणाचा भाव जिवंत आहे. आणि जेव्हा तुला हे सद्गुरूच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त होतं, कोणतं ज्ञान? करता करविता तो आहे आणि हे सगळं करायला त्याने फक्त तुला निमित्त केलं आहे, ते झालं अकर्म. नीट समजलं का तुम्हाला? कर्म आणि अकर्म. आणि एक तिसरं असतं विकर्म. विकर्म म्हणजे मी आता तुला राजू सांगितलं, काय सांगितलं? की करता करविता तो आहे, त्याने फक्त तुला निमित्त केलंय. लक्षात आलं की नाही? त्याने तुला फक्त निमित्त केलंय. तुम्ही म्हणाल, सगळेच म्हणणार, सर असं कसं काय म्हणता तुम्ही? मी इथं आलोय माझ्या पायाने, जर मी ठरवलं असतं तर झोपून राहिलो असतो. येस सर नो. तुम्ही कसं काय म्हणतात करता करविता तो आहे? हे मी केलंय, मी जेवण केलं, मी जेवण नाही केलं तर मी उपवासी राहील. येस सर नो. मी जेवण केलं आणि मी जर जेवण केलंच नाही तर मी उपाशी राहील, मी उपवास करेल. आणि तुम्ही कसं काय म्हणतात की तो करून घेतोय तुझ्याकडनं? तो करून घेतायत हे मला पटत नाही, असा एखादा शिष्य बोलू शकतो. कर्म कळलंय तुम्हाला? कर्म म्हणजे काय? आपण कार्य करतो. मी हा चष्मा उचलला, इकडे ठेवला, आणि जर उचलून इकडे ठेवलाच नसता तर हे कर्म घडलं असतं का? ऑब्विसली धडधडीत दिसतंय की जर मी हा चष्मा उचलून इकडे ठेवलाच नसता तर हा चष्मा इकडून इकडे गेला असता का? नाही. मग तुम्ही कसं काय म्हणतात करता करविता तो आहे? कर्म केलं, पण हे ज्ञान तुम्हाला प्राप्त झालं की करता करविता तो आहे आणि हे कर्म करण्यासाठी त्याने मला निमित्त केलं आहे, हे झालं अकर्म. पण काही विशिष्ट कर्म आहे, राजू, नीट समजून घेतलं पाहिजे. अरे तू काय कर्म केलं म्हणून तू जन्माला आलास? कर्म कोणी केलं? तुझ्या आई वडिलांनी. येस ऑर नो? तू काय कर्म केलं म्हणून तू जन्माला आलास? तू काहीच कर्म केलं नाही. कारण जर तुझ्या हातात ते स्वातंत्र्य राहिलं असतं तर तू अंबानीच्या पोटी जन्माला आला असता. येस ऑर नो? येस ऑर नो? बुलढाण्याला कशाला जन्माला आला असता? येस ऑर नो? कर्म कोणी केलं? आई वडिलांनी. बरं, आई वडिलांनी कर्म केलं, त्यांना माहिती होतं का की त्यांना राजू होणार? नीट समजून घ्या मी काय म्हणतोय. त्यांनी कर्म केलं त्यावेळेस त्यांना माहिती नव्हतं राजू होणार आहे आपल्याला. त्यांनी कर्म केलं. कशासाठी केलं? त्यावेळेस त्यांचा काय भाव होता त्यानुसार या आत्मे वेटिंग लिस्टला असतात. कुणाच्या गर्भात एंट्री मारायची तो आत्मा सर्च करत राहतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आता तुझा कदाचित विश्वास बसणार नाही राजू या गोष्टीवर, कदाचित विश्वास बसणार नाही, पण ही आई आणि हे वडील मला प्राप्त व्हावेत हे तू ठरवलेलं आहे. विषय लक्षात आला का मला काय म्हणायचं ते? सर काही सांगतात तुम्ही? नाही,
तुझ्या ज्या डिझायर्स होत्यात, डिझायर्स म्हणजे काय, इच्छा, आकांक्षा, अपेक्षा, त्यावेळेस तू आत्मरूपात होतास, सोल रूपात होतास, आणि सोल रूपात तुला यांचे सोल दिसत आहेत, गर्भ दिसत आहेत. तुला चॉईस आहेत कोणत्या गर्भात एंट्री मारायची, कोणत्या गर्भात एंट्री मारायची, हे तू ठरवलेलं आहे, बिकॉज यू आर द क्रिएटर ऑफ युअर ओन डेस्टिनी. मग तू ह्याच गर्भात एंट्री मारली, धीरूभाई अंबानीच्या किंवा नीता अंबानीच्या पोटात का नाही गेलास तू? का नाही गेलास? कारण ऋणानुबंध ह्या बॉडीचे आणि आत्मरूपाने तुझे काहीतरी ऋणानुबंध होते, आणि त्या ऋणानुबंधाने तुला आकर्षित केलं तुझ्या आईवडिलांच्या रूपाने. तू त्यांच्याकडे आकर्षित झाला. जसं अख्ख्या चाकणमध्ये मी प्रज्ञेश रेसिडेन्सी मध्येच का केअरवेल हॉस्पिटल काढलं? तुझ्या लक्षात येतंय का मी काय बोलतोय? अख्ख्या चाकणमध्ये मला ऑप्शन होता. मी हीच जागा का निवडली असेल केअरवेल हॉस्पिटलच्या सिलेक्शनसाठी? तुम्ही म्हणणार तशा फेवरेबल कंडिशन्स उत्पन्न झाल्यात. एक्झॅक्टली तसंच होतं. अनेक वेटिंगला जोडपे असतात आणि अनेक निर्गुण रूपात या चितशक्तीमध्ये आत्मे असतात. हे आत्मे कोणत्या गर्भात प्रवेश करायचा हे कोण ठरवतं? ऋणानुबंध आणि त्यांच्या आत असलेल्या इच्छा, वासना. कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आत्मरूपाने तुझ्या लिंग देहात, तुझ्या आत्म्यामध्ये, मनरूपी लिंग देहामध्ये तुझ्या कोणत्या डिझायर्स पूर्ण करण्याकरता तू हे शरीर धारण केलेलं आहे किंवा करणार आहेस? परमात्म्याला सांगितलं की मला या इच्छा पूर्ण करायच्या आहेत, आणि त्याच्याकरता मी पृथ्वी तलावर जन्म घेतोय. परमात्म्याला सांगितलं तथास्तु, आणि मग तू सिलेक्ट केलं. इतके गर्भ दिसत आहेत, त्या गर्भांपैकी कोणत्या गर्भाने तुला आकर्षित केलं हे त्या ऋणानुबंधाने ठरवलं. तू आकर्षित झाला, तू एंट्री मारली. तुझे आई वडील फक्त माध्यम बनलेत. 2 महिने तुझ्या आईला पण माहिती नव्हतं की ती काय गरोदर आहे. 2 महिने जेव्हा सोनोग्राफी केली तेव्हा कळलं की अरे, UPT केली तेव्हा कळलं की अरे मी प्रेग्नंट आहे. मग 9 महिने काळजी घेतली, डोहाळे पुरवले, बरोबर की नाही? बाळाचा जन्म झाला. आई वडिलांना असं वाटतं आम्ही जन्म दिला. आणि तसं राहिलं असतं तर व्यंकटेशने पण दिला असता. येस ऑर नो? विषय समजतोय का तुम्हाला का नाही? हे मी फक्त उदाहरणं देतोय, समजून घ्या. आय एम नॉट क्रिटिसायझिंग एनीबडी. मला कोणाविषयी बोलायचं नाही. इथं राजू तू जसा आहेस ना तसाच मी आहे, तसाच हा आहे, तसाच आहे. आपण सगळे त्याच माध्यमातून आणि त्याच रस्त्याने आलेलो आहोत. माझे आई वडील, मी तर तेवढा राजकारणी. आत्ता जर मला चॉईस दिली तर मी एखाद्या शंकराचार्याच्या घरात जन्माला येईल. येस ऑर नो? निकम सरांना कशाला चूज करेल? येस ऑर नो? मला जर चॉईस दिली तर. आणि ॲट द सेम टाइम मी म्हणतो की मीच त्यांना निवडलंय, कारण ऋणानुबंध. हाच नवरा. बऱ्याच बायकांची तक्रार असते, मी होती म्हणून नांदली तुमच्या हाताखाली. एखादी राहिली असती तर पळून गेली असती, कधीची चालली गेली असती. बऱ्याच बायकांचं असं म्हणणं असतं. माझी बायको सुद्धा कधी कधी म्हणते. सांगायचा मुद्दा हा आहे की अनेक बायकांमधून हीच बायको का सिलेक्ट झाली? ऋणानुबंध. आपल्याला कळत नाहीत या गोष्टी. अतिशय सूक्ष्म लेवलला चाललेल्या आहेत. एखादं झाड, आंब्याची कोयचं उदाहरण घेऊ. आंब्याची गोय आज पेरली, तिला कोंब फुटला, एवढं झाड झालं, बरोबर की नाही? एवढं कोवळे पानं बघितले असतील तुम्ही आंब्याचे. मग ते लालसर दिसतात, ते हळूहळू हिरवे होतात. मग हिरवे होतात. मग अजून थोडे मोठे झालं. आता आपल्या गणपती मंदिराजवळचा आंब्याचं झाड वरचा गोंडाच करून टाकलाय कोणीतरी. त्याला वाढू द्या रे थोडंसं, त्याला थोडं वाढू द्या. गोंडा खोडून टाकलाय कोणीतरी. कशा करता?
काहीतरी लावलं असेल घरात, आंब्याच्या पानाची तोरणं बिरणं. अरे पण ते आताचा जीव जातोय हे कोणाला कळतंय का? कोवळे कोवळे पण पानं तोडून घेतात. आणि तसंच होतं आपलं, तसंच होतं या साधनेच्या रस्त्यावर. जेव्हा राजू आपण चालतो, तेव्हा येथे चालत नाही तातडी, घाई गडबड करून चालत नाही. पेशन्स, श्रद्धा और सबुरी, परसिवरन्स इज द की ऑफ सक्सेस. चिकाटीने या साधना मार्गावर सतत अभ्यास बनत बनत बन जाय. आज मी आलो होतो आणि काही मला फरक जाणवला नाही आणि उद्या मी आलो नाही, स्वातीसारखं. उपयोग नाही. आंब्याची कोय लावायची, मस्त पाणी घालायचं, त्याचं संरक्षण करायचं. आंब्याचे फळं खायची आहेत ना, तर विषय हा 10-15 वर्षानंतरच घ्यायला लागेल. आणि म्हणून मी म्हणतो, तुमचं जे ते महर्षी पतंजली क्रिया योग रत्न वही जी आहे ना, तिच्यावर लिहून ठेवा. अमुक अमुक तारखेला मी साधना चालू केली, सरांचं सांगितलेलं मला पटलेलं आहे, बरोबर की नाही. 3 महिन्यात माझ्यात काय परिवर्तन झालं, आणि परिवर्तन सुद्धा फिजिकल लेवलला, मेंटल लेवलला, सोशल लेवलला आणि इकॉनॉमिकल लेवलला माझ्यात काय बदल झाला मी तुम्हाला सांगतो. 4 स्तरांवर वृद्धी होते, सकारात्मक बदल तुम्हाला पाहायला भेटतील. आधी केलं आणि मग सांगितलं, हा नुसता बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी नाही. सद्गुरूच्या कृपेने, सद्गुरूच्या परंपरेने हे जे ब्रह्मज्ञानाची ही जी श्रृंखला आहे, ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. हे माझं कर्तृत्व नाही, करता करविता माझा सद्गुरू सगुण रूपात सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज आज ज्ञानेश्वर माऊलींच्या रूपाने, सगुण रूपात हे कार्य करत आहेत. आणि त्यांनी हे कार्य करण्याकरता मला फक्त काय केलंय, निमित्त केलं आहे. तुम्हाला असं वाटतं की माझ्या हे शब्द ऐकून तुमचे कान तृप्त होत आहेत. अरे मला बोलता सुद्धा येत नाही. तो बोलवितो. या नळाच्या तोटीतून जर पाणी येत असेल तर त्याच्यात नळाच्या तोटीचं काय कर्तृत्व आहे मला सांगा. त्या नळाच्या तोटीचं काय कर्तृत्व आहे? करता करविता तो आहे. पाण्याची टाकी, पाण्याचा सोर्स, या ब्रह्मरसाचा सोर्स ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली, सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज, बंडोबा महाराज, केरोबा महाराज, शांतामाई, सखयानंद, बलभीम महाराज, नारायण महाराज, गुरु दत्तात्रेय, आत्री ऋषी, ब्रह्मदेव आणि हंस. ही श्रृंखला आहे. आणि या श्रृंखलेने या नळाच्या तोटीतून फक्त शब्द बाहेर पडत आहेत. जर तुमचे कान या शब्दांनी तृप्त होत असतील तर हे कर्तृत्व आहे माझ्या सद्गुरू परंपरेचं. आणि माझ्या सद्गुरू देवांनी सांगितलं, जे जे आपणाशी ठावे ते सर्वांना सांगावे, ज्ञानी करून सोडावे सकळ जन. आणि म्हणून मी सांगायला सुरुवात केली माझ्यामध्ये. आणि मी लगेच सांगायला सुरुवात केली नाही. पहिले मी माझ्यामध्ये काय ट्रान्सफॉर्मेशन होतं ते माझ्या महर्षी पतंजली क्रियायोग रत्नवहीमध्ये मी लिहून ठेवलं. माझ्यात फिजिकल चेंजेस झालेत, माझ्यात मेंटल चेंजेस झालेत, माझ्यात सोशल चेंजेस झालेत, माझ्यात इकॉनॉमिकल चेंजेस झालेत. आणि राजू, माझा अनुभव असा आहे, 12 वर्षात मला जे जे हवं ते प्राप्त झालं. फक्त मी काय ठेवलं? पेशन्स, श्रद्धा और सबुरी. आणि श्रद्धेने आणि सबुरीने जे मला प्राप्त झालं ते तुम्हाला सगळ्यांना प्राप्त व्हावं असं मला का वाटतं? कारण येतो हिताचा कळवळा आणि तुमच्यासाठी माझा जीव तुटे तिळतिळा. पण आता ज्यांना कळत नाही त्यांच्याबद्दल काय बोलावं? त्यांच्याबद्दल मी एकच बोलतो की त्यांनी साधना करावी. माझ्या सद्गुरूला जेव्हा वाटेल तेव्हा बरोबर ते या मार्गावर येतील आणि चालण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्याकरता पण माझा जीव तिळतिळ तुटतो, येतो हिताचा कळवळा प्रत्येकासाठीच. अरे विश्वाची माझे घर, ही भावना जिथं माझी असेल
तिथं अमुक एक व्यक्ती माझा शत्रू आणि अमुक एक व्यक्ती माझा मित्र, अमुक एक व्यक्ती माझा जवळचा आणि अमुक एक व्यक्ती माझा दूरचा, असं मी कसं करू शकेल? जो या चैतन्याच्या मार्गावर चालेल, इमानदारीने चालेल, तो माझ्या जवळचा. साधा सिंपल विषय. जो या चैतन्याच्या मार्गावर चालणार नाही तर पडू दे त्याला. कोणाला काय किती आपण हे करणार. माझ्याकडे पण एक मर्यादा आहे, एक माझ्या कॅपॅसिटी आहे. या कॅपॅसिटीच्या पुढे मी जाऊ नाही शकत. मला भरपूर सगळ्यांचा कळवळा येतो. मला तर गंज वाटतं की अख्ख्या प्रज्ञेश रेसिडेन्सीने हे समजून घ्यावं. प्रज्ञेश रेसिडेन्सी काय म्हणतो? मला तर गंज वाटतं की अख्ख्या चाकणने हे समजून घ्यावं. मला तर गंज वाटतं की सगळ्या भारताने हे समजून घ्यावं आणि भारत माझा कर्तृत्ववान बनून, महान राष्ट्र बनून, विश्वगुरु काल होता, आज आहे आणि उद्याही राहावा. या माझ्या भारताला या कर्तृत्ववान बनवून महान राष्ट्र बनवण्याची, टिकवून ठेवण्याची जबाबदारी कुणाची आहे? निश्चितच आपली आहे. आपल्यापासून सुरुवात करा. स्वतः बदला, स्वतः कर्तृत्ववान बना, स्वतः चैतन्याच्या मार्गावर चाला आणि इतरांना चालवा. बघा, हळूहळू हळू हे ट्रान्सफॉर्मेशन होईल आणि तुम्हाला तुमच्यात जगताना सकाळी साधना केली, दिवसभर सेवा केली, चराचरात परमेश्वर बघितला, कर्म अकर्म आणि काही विशिष्ट कर्मांविषयी मी बोलत होतो राजू. जन्म घेतला, जन्म तुझा कसा झाला हे मी तुला नीट डिटेल मध्ये सांगितलं. मी तुला सांगतो, आता तू आहेस. का आहेस माहिती का? काय आहेस माहितीये? कारण तुझा श्वासोश्वास चालू आहे. येस ऑर नो? तुझा श्वासोश्वास चालू नसेल तर राम नाम सत्य है, राम नाम सत्य है. आणि तुला सांगतो, आपले बायका पोरं सुद्धा 10व्या दिवशी म्हणतात गुलाब जामुन अच्छे है, राम नाम सत्य है, गुलाब जामुन अच्छे है. आप्त सोय रे स्वार्थ जाणीती, इष्ट मित्र ते गोड बोलती. आप्त सोय रे स्वार्थ जाणीती, इष्ट मित्र ते गोड बोलती. अंती एकला तुझी प्रभुवरा, अंती एकला तुझी प्रभुवरा. धाव पाव रे त्र्यंबकेश्वरा, त्र्यंबकेश्वरी राहने घडो, तव पदांबुजी चित्त हे जडो. त्र्यंबकेश्वरी राहने घडो, तव पदांबुजी चित्त हे जडो. पूर्वी मागणे तुझी ईश्वरा, पूर्वी मागणे हेची प्रभुवरा. धाव पाव रे त्र्यंबकेश्वरा, धाव पाव रे हे महेश्वरा. कोणीच नाही, कोणी नाही रे कोणाचे. येथे एकलेच यायाचे आणि एकलेच जायाचे. कोणी नाही येणार बरोबर. ना पैसा अडका, ना बायका पोरं, ना आप्त स्वकीय, ना सोयरे धायरे. ते फक्त स्मशानापर्यंत आणि कवटी फुटेपर्यंत सुद्धा थांबत नाहीत रे राजू. तुला सांगतो, कवटी फुटेपर्यंत सुद्धा थांबत नाहीत. लगेच चला. आपण किती प्रत्येकात जीव घालतो आणि म्हणजे असतं तोपर्यंत हे असतं, नंतर हेच आपण समजून घेतलं पाहिजे. हेच आपण समजून घेतलं पाहिजे. आणि हे समजलं काय की जोपर्यंत श्वास या शरीरात आहे तोपर्यंत आपलं अस्तित्व आहे. आणि एकदा श्वास बाहेर गेलेला श्वास पुन्हा आत गेला नाही तर आपण म्हणतो तो गेला. मग माझा प्रश्न आहे राजू, हा श्वास तू घेतोयस का? मी श्वास घेतला, हो सर मी श्वास घेतला, मग आता सोडू नको बरं. इज इट पॉसिबल? इज इट नॉट पॉसिबल? मग मी काय म्हणतो की मी श्वास घेत नाहीये, मला श्वसवलं जातंय. आणि मग मला कोण श्वसवतोय? मला श्वास घ्यायला आणि मला श्वास सोडायला कोण भाग पाडत आहे?
ही आहे विशिष्ट कर्म. आणि जो आपल्याला श्वसवतोय ना त्यालाच परमात्मा म्हणतात. जो आपल्याला श्वसवतोय त्यालाच परमात्मा म्हणतात. तो आपल्याला श्वसवतोय, तो आपल्याला जिवंत ठेवतोय, करता करविता तो आहे. आणि हे सगळं करायला त्याने आपल्याला फक्त निमित्त केलंय. आणि आपण म्हणतो हे हॉस्पिटल माझं, हे घर माझं, हे बायको माझी, हे पोरं माझे. आणि मग तो म्हणतो, काय म्हणतो? निमित्ताचा धनी, निर्मिलाचे प्राणी, माझे 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 म्हणून तोही वाया गेला. कर्म कळलं, अकर्म कळलं. आणि काही विशिष्ट कर्म जे आहेत त्या विशिष्ट कर्मांकडे जर तुम्ही नीट बघितलं की तुम्ही करत नाहीत, की तुमच्या माध्यमातून ते करवून घेतले जातात. तुझ्या आईवडिलांनी तुला जन्म दिला नाही, त्यांच्याकडनं ते काम करवून घेतलं परमेश्वराने. श्वास तू घेत नाही, तुला श्वसवलं जातंय. परमेश्वर तुझ्या या शरीरात वारा फुंकतो आणि वारा काढतो. कारण जर ते तुझ्या हातात राहिलं असतं, रात्री ज्यावेळेस तू झोपतो त्यावेळेस बघू उद्या सकाळी उठल्यावर श्वास घेऊ, कशाला विनाकारण श्वास घेण्याची गडबड करायची ना. उद्या सकाळी उठल्यावर, आता रात्र शांत झोपू पण उद्या सकाळी उठल्यावर श्वास घेऊ, चालेल का? असं रात्रभर तुला कोण श्वसवतोय? विचार करण्यासारखी गोष्ट आहे राजू. हे ऑटोमॅटिक चालत नाही, ऑटोमॅटिक चालत नाही. गाय काय खाते? चारा, भुसा, आणि पांढरं पांढरं दूध देते. अरे कसं काय? हाऊ इज इट पॉसिबल? चारा खाते, गवत खाते आणि तिच्या स्तनामधून दूध निघतं. आश्चर्य करण्यासारखी गोष्ट. 13-14 वर्षाची पोरगी झाली, 13-14 वर्षाची पोरगी झाली की तिचे स्तन मोठे मोठे व्हायला लागतात. पुरुषांना दाढी यायला लागते. तू करतोस हे? तुझ्या हातात आहे. मेडिकल सायन्स म्हणतं हार्मोन्स, तुमच्या शरीरात हार्मोन्स तयार होतात. आणि हार्मोन्स कुठून निघतात? डक्टलेस एंडोक्राइन ग्लँड्स मधून निघतात. आणि यांची बॉस आहे पिट्युटरी ग्लँड. आणि तिला मास्टर ग्लँड म्हटलेलं आहे आपल्या बॉडीमध्ये. पिट्युटरी ग्लँडला मास्टर ग्लँड आहे. पण पिनियल ग्लँड नेमकं काय काम करते? हे पिनियल ग्लँड नेमकं काय काम करते हे मेडिकल सायन्सला अजूनही नीट कळलेलं नाही. आणि मेडिकल सायन्स अजूनही अभ्यास करते की पिनियल ग्लँड नेमकी काय करते. पण आपल्या अध्यात्माला कळलंय पिनियल ग्लँडलाच थर्ड आय म्हटलं गेलेलं आहे. आणि जेव्हा थर्ड आय ऍक्टिव्हेशन होतं त्यालाच म्हणतात सेल्फ रिअलायझेशन, त्याला